अमरावतीच्या परतवाडातील लैंगिक शोषण प्रकरणासंदर्भातलीच बातमी। आरोपी आयान दी कॅफे रॉयल 10 मध्ये मुलींना घेऊन यायचा। कॅफेमध्ये मुलींना घेऊन बसण्यासाठी आरोपी आयान कॅफे चालकाला पैसे द्यायचा। कॅफेमध्ये जोडप्यांना बसण्यासाठी वेगळं कंपार्टमेंट होतं अशी सूत्रांची माहिती आहे आणि आरोपीला पोलिसांनी कॅफेमध्ये चौकशीसाठी आणलेलं होतं। काल पोलिसांकडून कॅफे चालकाची चौकशी करण्यात आली आहे। परतवाडा लैंगिक शोषण प्रकरणामध्ये आता नवनवीन माहिती जी आहे ती समोर येते। या आरोपींची मोडस ऑपरेंडी नेमकी कशी होती? आता हा आरोपी जो आहे तो या कॅफेमध्ये मुलींना घेऊन जायचा। दी कॅफे रॉयल 10 मध्ये तो मुलींना घेऊन यायचा। त्या ठिकाणी जोडप्यांना बसण्यासाठी एक वेगळी व्यवस्था देखील होती अशी देखील माहिती मिळतेय। स्वप्नील उमाप आमचे प्रतिनिधी या संदर्भातली अधिक माहिती देतील। स्वप्नील, सध्याचे अपडेट्स। नक्कीच आपण बघू शकतो ज्या फ्लॅटमध्ये अयान मुलींना आणून कृत्य करायचा त्याच भागात असलेले आपण बघू शकतो। या ठिकाणी द कॅफे रॉयल 10 या कॅफेमध्ये जर आपण पाहिलं तर तो तरुणींना आणायचा। या ठिकाणी आपण बघू शकतो प्रत्येक वेगवेगळं कंपार्टमेंट जे आहे ते मुलींना बसण्यासाठी करून दिलेलं होतं अशी सूत्रांनी माहिती दिलेली आहे। प्रति तास 400 रुपये हा कॅफे मालक घेत होता आणि या ठिकाणी जर आपण पाहिलं तर अयान तरुणींना घेऊन या ठिकाणी तासनतास गप्पा मारत या ठिकाणी बसत होता आणि या ठिकाणी अश्लील कृत्य करत असल्याचं देखील समोर आलेलं आहे। तर आतापर्यंत जर आपण पाहिलं तर तपासानुसार या कॅफेमध्ये जर आपण पाहिलं तर पोलीस आले होते। या भागाचा देखील पंचनामा केलेला आहे। अत्यंत धक्कादायक खुलासे दररोज या अयान प्रकरणामध्ये परतवाडा प्रकरणामध्ये समोर येत आहे आणि यातीलच एक धक्कादायक खुलासा जर आपण पाहिलं तर द कॅफे रॉयल 10 मध्ये जे आहे ते आरोपी अयान या ठिकाणी येत होता आणि मुलींसोबत या ठिकाणी अश्लील चाळे करत असल्याचं समोर आलेलं आहे। 400 रुपये प्रति तास जे आहेत ते कॅफे मालकाला या ठिकाणी दिले जात होते आणि नक्कीच धन्यवाद स्वप्नील दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।